चला या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत मुख्य अतिथी कक्षामध्ये गणेशजी चिरला सुलतानबाई उपस्थित आहेत, त्यांचा विशेष सन्मान केला जाईल। विनंती करतो आपण सुलतानबाई या, आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून। स्वर्गीय श्रीराम मस्कर, स्वर्गीय नितीन वारिंगे चषक 2026 पर्व आणि आलेल्या प्रत्येक पाहुण्या वर्गाचा आपण या ठिकाणी सन्मान करतो या स्पर्धेमध्ये, कारण आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे अतिथी देवो, पाहुण्यांचा आदर सत्कार करा आणि ती परंपरा या स्पर्धेच्या वतीने जोपासली जाते आणि सुलतानबाई यांचा हा विशेष सन्मान आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये होत असताना त्यांचा देखील विशेष आभार। या स्पर्धेला अमूल्य वेळ दिला आणि भेट देखील दिली त्याबद्दल त्यांचा आभार आपण व्यक्त करूया। त्याचबरोबर रविदादा देखील उपस्थित आहेत। रविदादा आपण या, आपला देखील शुभ सन्मान केला जाईल मुख्य अतिथी कक्षामध्ये। आदरणीय रविदादा थोरवे उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करतोय आमच्या मंचावरती। पंच जा, विजय कोळेकर आपण जायचंय। विजय कोळेकर जा एक मॅच साठी, विजय कोळेकर आणि अजून एक पंच जा। विजय कोळेकर आणि धीरज जा, आपण दोन पंच जा। शो मॅच आहे, हरकत नाहीये, जाऊ शकता तुम्ही, जा जा विजय। 12th मॅन आपण बसायचंय, तिथे बसायचंय प्लीज। 12वे खेळाडू दोन्ही संघाचे पाठवा, कारण की खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। योगेश मडवी सर कुठे असतील तर या लगेच। आणि सामना किती षटकांचा असेल? 3 षटकांचा, 3 षटकांचा सामना असेल, कारण की आमच्याकडे वेळ फार कमी आहे। लक्ष असू दे, अजून पहिल्या राऊंडची मॅच थांबवली आम्ही, मॅच होणार नाही आहेत कव्हर, त्यामुळे या ठिकाणी 3 षटकांचा सामना असेल आणि थोडंसं फास्ट देखील केला आपण। चला या ठिकाणी पप्प्या वायले यांचं देखील आगमन झालंय, चटी डब्याचे ऑनर आहेत आणि त्याचबरोबर जोगिंदर मात्रे देखील उपस्थित आहेत, पाइन हॉटेलचे मालक आहेत आणि त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत। आणि आताचा बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आक्रमक सुरुवात, ठोकलाय षटकार डीजे। टीम पोलीस दल, अक्षय देसाई, ऍडव्होकेट अक्षय देसाई आपला 12th मॅन नाहीये बघा, लक्ष असू द्या, पेनल्टी लागू शकते तुम्हाला। चला सलामी जोडी मैदानावरती नितेश मडवी तो पूल करण्याचा प्रयत्न करताय, समोर खेळलेत आणि लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित। एक धाविती मिळेल, धावसंख्या एकूण स्कोरबोर्ड वरती 8 धावा आपल्याला पाहायला मिळतील। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे। गतवर्षी काय बॅटिंग केली होती, आय थिंक कैलास दादा पारधी होते बॅट्समॅन आणि अर्धशतक ठोकलं होतं गतवर्षी त्यांनी। लॉफ्टेड हिट, परंतु यावर्षी वकील संघटना देखील सराव करून आली आहे आणि ठोकलाय षटकार। क्या बात आहे। नक्कीच आता दोन्ही नक्कीच संघांच्यासाठी संगीत येतील आमचे डीजे मास्टर सागर यांच्या माध्यमातून। षटकार ठोकलाय, बॅट्समॅन असतील फलंदाज हितेश गायकवाड आहेत, स्ट्रायकेला फलंदाज, षटकार ठोकलाय, धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 14 धावा ओव्हर द विकेट। पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग स्ट्रोक, खेळाडू उपस्थित, लॉंग ऑफला एक धावे ती मिळेल, दुसरीचा प्रयत्न होता आणि 2 धावा देखील मिळत आहेत। या वर्षी मात्र मला थोडस नक्कीच पोलीस दल संघटना संघ नक्कीच थोडस कमजोर वाटतंय, कारण की जे मागचे नक्कीच वर्षी खेळाडू खेळले होते ते खेळाडू दिसत नाहीयेत। नवीन संघ पाहायला मिळतोय, परंतु तो देखील प्रयत्न करतोय यावर्षी हा मॅच जिंकण्याचा। ओव्हर द विकेट, पुढचा बॉल, फुल टॉस आणि ताकदीचा योग्य तो वापर, पाठवलाय बॉलला सीमा पलीकडे, षटकार।
पाहते सागर एका बाजूला फटके बसतात, दुसऱ्या बाजूला वाचवण्याचं काम असतं. षटकार आलाय, लॉफ्टेड हिट. हा खेळाडू असेल कोणीतरी, हा खेळाडू आहे, लक्ष असू द्या. तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता, पाहू शकता, चाचणी करू शकता, आधार कार्ड चेक करा. कोणत्या तरी संघाचा हा खेळाडू आहे. षटकार गेट 28 या आकड्यावरती हितेश गायकवाड सर ऑन फायर. षटकार येत आहेत. येस, तिसगाव संघाचे खेळाडू आहेत. मी अगोदरच म्हटलं विजय गायकवाड, सागर गायकवाड यांच्या संघाचे खेळाडू आहेत तिसगाव संघ. त्याचमुळे या ठिकाणी लगातार आक्रमण करण्याचा प्रयत्न, मावा बॉलर भेटलेत त्यांना देखील, त्यामुळे मोठे फटके देखील लावतायत आणि एक धाव इथे मिळेल. षटक सामन्याचा इशारा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतात 29 धावा धावफलकावरती. डीजे सुनील साळुंके सर येत आहेत गोलंदाजी मार्गवरती. स्ट्राईकला फलंदाज विस्फोटक खेळाडू. षटकार ठोकलेत, लांब लचक षटकार येत आहेत. पास खेळायचं प्लीज सूचना असतील. येस, 5 खेळाडू आपण तिसऱ्याच घराच्या बाहेर ठेवायचे आहेत. गोलंदाजी मार्गवरती सुनील साळुंके सर ओव्हर द विकेट. ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न करतात. अलाउन द कार्पेट पोहोचतील. येस, क्या बात आहे. बॉल पकडण्याची टेक्निक भरपूर चांगली होती सरांची. आणि हा चेंडू फेकी केला तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या नक्की 31 धावा धावफलकावरती. कारण की क्रिकेटमध्ये ट्रॅक पॉईंट असणं गरजेचं असतं आणि ट्रॅक पॉईंट त्यांच्याकडे नाहीये, त्यामुळे त्यांनी अशा प्रकारे हा चेंडू पकडलाय. मागे हुक केलाय, पाठवलाय बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेखा बाहेर. बस झाल्या, धावा डिक्लेअर करा. एवढे होणार नाही. डीजे थँक्यू सो मच. बॉल द्यायचा आपण, बॉल द्यायचा. चला बॉल द्या. जुना चेंडू द्यायचा आपण. गतवर्षी नक्कीच पोलीस दल संघाने नक्कीच सामना जिंकला होता आणि फार चिडवलं होतं वकील संघटनेला आणि आता मात्र ते पूर्णपणे तयारीमध्ये आलेत. धावसंख्या 37, 37 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सुनील साळुंके सर गोलंदाजी मार्गवरती. स्ट्राईकला फलंदाज हितेश गायकवाड. स्क्वेअर कट करायचं होतं यावेळेस मात्र चांगला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला आणि फलंदाजाला बीट करतायत. डॉट बॉल आलाय. धावसंख्या थांबली 37 या आकड्यावरती. चेंडू झालेत. रोशन या षटकातील एकूण आतापर्यंत 3 आणि 3 बॉलचा खेळ शिल्लक असेल. पुढचा बॉल या षटकातील पुन्हा एकदा मागे खेळण्याचा प्रयत्न करतायत. लाईन पाहावी लागेल. येस, पंच आमच्याकडे वळतात. विजय कोळेकर व्हाईट बॉलचा इशारा करतायत. धावसंख्या 38 या आकड्यावरती. ओव्हर द विकेट तयार. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. येस, व्हाईट बॉल असेल. दिशाहीन गोलंदाजी. दिशेपासून भरकटतायत. धावसंख्या 39, 39 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी देखील रिपोर्टिंग करायचं आपण. टीम कारिवली संघाचे कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल. जय मसोबा मानरे. टॉस झालाय का? कारिवली टीम टॉस नाही झाला अजून. येस, टॉस साठी या. मानरे संघाचे कॅप्टन आपण देखील या. या दरम्यान ऍडव्होकेट सत्यमजी पिल्ले सरांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आणि आताचा बॉलवरती चौकार आलाय. धावसंख्या 43, 43 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू षटकातील शिल्लक असतील. चांगली बॅटिंग होतीये.
32 या धावसंख्येवरती बॅटिंग करतात. वाईट बॉल पुन्हा एकदा. हे षटक आज संपणार नाहीये कारण की वाईट बॉल येत आहेत. 44 44 धावा थांबवायचे, रिटायर्ड ॲट करायचे याला जे फलंदाज आहेत, अन्यथा 100 धावा ते कुठतील. पाहू शकता तुम्ही क्या बात आहे. ग्लान्स केलाय, आठवण करून दिली मनीष कोळेकरची. पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेखा बाहेर षटकार. चला षटकार येतो पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट, बॉल सीमा रेखा पलीकडे, धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती आपतक 56 धावा पूर्ण होत आहेत आणि 11 चेंडू आणि 44 धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना हितेश गायकवाड ऑन फायर. शेवटचा चेंडू असेल का? ओव्हर झाली आहे, 2 षटके कंप्लीट झाले. शेवटचा या ठिकाणी आता षटक असेल, अर्धशतक जरूर पाहायला मिळेल. नितेश मडवी आणि हितेश गायकवाड ही जोडी. बाकीच्यांना पण बॅटिंग द्यायची. नितेश, अक्षय देसाई यांची बॅटिंग आम्हाला बघायची. अक्षय देसाई, एक शेवटचं षटक आहे, आज बॅटिंग भेटेल का नाही, मेहनत घेतली आहे. तेजेश येतात आय थिंक. रिटायर्ड आठवा. चला दोघे या बाहेर यायचं आपण. येत नाही येत ते देखील. चला एक चेंडू खेळा. शेवटचं षटक. ओव्हर द विकेट. मिस टायमिंग स्ट्रोक. झेलची शक्यता असेल, झेल मिळणार नाहीये. मिळालाय, क्या बात आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला, झेल टिपलाय. सराव सुरू आहे पोलीस दलचा देखील आणि फलंदाज बाद. नवीन खेळाडू स्वप्नील येत आहेत. येस, मुरबाडचे असतील फलंदाज. अक्षय येत आहेत, अक्षय तरे न्यू बॅट्समॅन. संघ बांधलाय. अक्षय देसाई यांनी हे बाहेरचे खेळाडू मागवलेत. आयकॉन प्लेअर आणलेत संघामध्ये. डॉट बॉल असेल, यस डॉट बॉल असेल. धावसंख्या 56 धावा स्कोरबोर्ड वरती. शो मॅच सध्या तरी आपण बाद आहेत, त्या ठिकाणी सुरू आहे. अंतिम षटक असेल व्यासपीठावर. त्या ठिकाणी आमचे सन्माननीय आदरणीय किंग मेकर पंढरीदादा वारिंगे देखील या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांची रॉयल एंट्री आपण पाहिली आणि फलंदाज बाद. विकेटचं बदन. अजून एक धक्का टीम वकील संघटनेला. डीजे थँक्यू सो मच. टॉस करूया आपण या ठिकाणी. दादांच्या शुभास्ते टॉस केले जाईल. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल, इथेच आपण टॉस करणार आहोत. कॅप्टन आहे आपण, कारिवली संघाचे कॅप्टन आहे. कारिवली टीम आणि जय मसाबा माणेरे संघ उपस्थित आहे का? हरेश येत आहेत. येस, सत्यमजी पिल्ले सरांच्या शुभास या ठिकाणी आपण करणार आहोत टॉस. इथेच करूया, हरकत नाहीये. चला नाणेफेकी होतीये. कारिवली विपक्ष जय मसाबा माणेरे या दोन संघामध्ये. संतोष भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ कारिवली संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि दुसऱ्या बाजूला जय मसाबा माणेरे संघ असेल. टॉस होतोय सत्यम सरांच्या शुभ असते. टॉस झालाय, हेड आलाय आणि नाणेफेकी जिंकली कारिवली संघाने. फक्त निर्णय सांगायचा आहे. येस, फील्ड फर्स्ट. थँक्यू सो मच. आणि जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये योगेश मडवी सरांकडे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सोनू बांगर. शेवटचा अंतिम चेंडू आहे. यावेळेस रन्स घेण्याचा प्रयत्न केला, एक धाव पूर्ण केली. वाईटचा इशारा पंच विजय कोलेकर यांच्याकडून 1+1 अशा 2 धावा मिळतील. धावसंख्या एकूण आपण पाहिली तर
64 धावा फार मोठं आव्हान उभं केलंय खरं तर या मॅच मध्ये. मग असे सांगितलं की मागच्या वर्षी पोलीस संघटना सामना जिंकला होता, यावेळेस फुलटॉस चेंडू यावेळेस मिस केला आणि डॉट बॉलची समाप्ती, ओव्हर समाप्त होत आहेत. अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त झालं आणि 64 धाबा 3 ओव्हर मध्ये झाल्यात. 65 धाबेचं टार्गेट आता या मॅच मध्ये उभं केलंय. वकील संघटना विरुद्ध पोलीस निरीक्षक असे ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. अप्रतिम मॅच हितेशनं आतापर्यंत आपण पाहिलं आपल्या टीमसाठी 44 धाबा 12 चेंडू मध्ये केल्या. अप्रतिम बॅटिंग केली आणि 6 षटकार त्याने इनिंग मध्ये टोकले. एकूण 64 झालेत. 65 धाबेचं टार्गेट उभं केलंय. नेक्स्ट लढत पूर्वा 11 कारिबली विरुद्ध जय मसोबा मानेरे यांच्यामध्ये बिग फाईट लढत होईल. संतोषदादा भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ सरा वकील संघटना आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं, कारण सेकंड सत्र आता सुरू होईल. पहिल्या सत्रामध्ये वकील संघटना संघाने केल्या त्या 64 धाबा. अप्रतिम बॅटिंग पाहिली आपण. खरं तर 44 धाबेची शानदार इनिंग मैदानाच्या आतमध्ये साकारली. ॲज अ ओपनर सलामीवीर बॅट्समन हितेशच्या बॅटमधून आपण 44 धाबा पाहिल्या. टीमनं केल्या 64 धाबा आणि आता 65 धाबेचं टार्गेट. व्यासपीठ अगदी गजबजून भरले. खरं तर आज स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. उद्या अंतिम दिवस असेल. उद्या मेगा फिनाले, सुपर संडे, सुपर धमाका आणि उद्या स्पर्धेतला चॅम्पियन संघ कोण, या मालिकावीर बुलेटचा मानकरी कोण, अनेक सारी प्रश्न आहेत. त्यांची उत्तरं उद्या तुम्हाला थेट संध्याकाळी 5:30 वाजता याच ठिकाणी दिली जातील. सरळ सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. 65 धाबेचं भलं मोठं आव्हान आता मनाशी बागून सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. टार्गेट तर मोठं आहे. क्रिकेटमध्ये कोणतंही टार्गेट मोठं किंवा छोटं नसतं. मंजिल चाहे कितनी ऊंची की ना, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते. दोन्ही संघाला शुभेच्छा देईल. अगदी सुंदर मॅच प्रेक्षकांना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 65 धाबेचं टार्गेट आणि ॲज ओपनर सलामी ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत ते म्हणजे हमीद शेख आणि गणेश जाधव. हमीद शेख अँड गणेश जाधव हे सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज होतो गोलंदाज दिनेश राऊत. हमीद शेख सेकंड वरती आहे. खेल स्टार्ट. गुलाम मुस्तफा ऑन द स्ट्राइक. टारगेट की बात करेंगे तो 65 रनों का बड़ा टारगेट मैदान पर है. जीतने के लिए वकील संगठन बनाम पुलिस के बीच मुकाबला है. हर साल की तरह इस साल भी ये शो मैच आप देख रहे हैं जो कि हर साल होता है. बुलेट ट्रॉफी 2026 का शानदार पर्व. अच्छे गेंद, डॉट गेंद की समाप्ति. इस तरह से बल्लेबाजी करेंगे तो 65 रनों का टारगेट आप नहीं चेस कर पाओगे. चुनौती थी पुलिस टीम की, जो कि पहले टॉस किया था तभी कप्तान ने बोला था कि इस साल भी इस टीम को हराएंगे, मगर उसी तरह बल्लेबाजी देखने मिली. जब पहले बल्लेबाजी की तो 64 रन जोड़े और 65 रनों का टारगेट.
मुश्किल टारगेट नहीं है, मगर क्रिकेट में कहते ना, हार और जीत हमारी सोच पर निर्भर है। अगर मान लिया तो हार, और अगर ठान लिया तो जीत। अच्छे गेंद सामने की तरफ, मिड विकेट में खिलाड़ी तैनात, 1 रन पूरा किया डबल की कोशिश में, 2 रन पूरे किए और 2 के साथ अकाउंट ओपन होता हुआ मैदान पर पुलिस टीम जो कि यहाँ पर बात कर रहे हैं, गुलाम मुस्तफा आप देख रहे मैदान पर है। ताकतवर बल्लेबाज है, हमेशा ताकतवर बल्लेबाजी करनी होगी क्योंकि आज यहाँ पर टारगेट बड़ा है। शुरुआत तो देखिए थोड़ी सी शांत है पावर प्ले के पहले ओवर में। इस बार कट किया गेंद को, बैकवर्ड पॉइंट में खिलाड़ी थे, कैच ड्रॉप, रन बनी 1 सिंगल के साथ रन संख्या टोटल 3 रन। सिंगल डबल से आप मुकाबला नहीं जीत सकते, जीतना है तो आपको चौके छक्के लगाने पड़ेंगे। मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है। डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में हमेशा जहान होता है। लड़ना पड़ेगा ये मुकाबला जीतने के लिए। अच्छी गेंद, इस बार भी बल्लेबाज को बीट किया और डॉट गेंद की समाप्ति। टारगेट की बात करेंगे तो इस समय 65 रन का टारगेट है और अभी तक तो बात करेंगे केवल 3 रन बने हैं। कापरी सिद्धि मंडल आयोजित श्रीराम मस्कर नितिन वारेंगे ट्रॉफी 2026 का पर्व आप देख रहे हैं। अच्छी गेंद, शॉट सिलेक्शन देखिए कितना खूबसूरत है, कवर ड्राइव, इस बार गेंद जाती भी धन 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 करती भी बाउंड्री लाइन के बाद 4 रन। चलो तो पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है, केवल 7 रन बने, यानी कि अभी भी 58 रन की आवश्यकता है। मुकाबला पूरी तरह से फंस चुका है, जो कि पुलिस टीम को जीतने के लिए 65 का टारगेट दिया था। पहले ओवर में केवल 7 रन बने हैं। हर एक ओवर में आक्रामकता चाहिए, हर एक ओवर में 3 या 4 बड़े शॉट चाहिए तो मुकाबला आप जीत सकते हैं, क्योंकि 12 गेंदे और 58 रन मुश्किल है। ये गेंद लेग के बाहर, अंपायर विजय को लेकर यहां पर दर्शाते हुए वाइट का इशारा। अतिरिक्त रन की बात करेंगे, 8 रन बने, अभी भी 57 की आवश्यकता है। मंगेश वाइले बसार, इस बार बढ़िया शॉट, बल्ले के बीचों बीच गेंद सीधे वाइडिश लॉन्ग और सीमा रेखा के बाद 6 रन। सिद्धी क्रिकेट मंडल गाजतय तालुक्याभर, मालेगावाचा खापरी सिद्धी क्रिकेट मंडल गाजतय तालुक्याभर। थैंक यू डीज, ये तो नो बॉल का इशारा अंपायर द्वारा। 1+6 रन बनेंगे यहां पर, टोटल 15 रन। पहले ओवर में 7 रन थे, इस ओवर की बात करेंगे तो अभी तक 7, कुल मिला के 8 रन आए, एक भी गेंद अभी नहीं हुई है। टोटल 15 रन बने, जीतने के लिए टारगेट है बड़ा 65 रनों का, अभी भी 40 रन यहां पर 50 रन करने आने वाली गेंदों के ऊपर। प्लेट वाली गेंद पड़ने के बाद थोड़ी नीचे रही, बल्लेबाज को बीट किया, डॉट बॉल की समाप्ति। 11 गेंदे 50 रन। शो मैच आप देख रहे दर्शक, बिल्कुल यहां पर शांति मुकाबला देख रहे। कल सुपर संडे दोस्तों, कल आना ना भूले, क्योंकि कल होगा मेगा फिनाले और कल कई सारे सवाल है, उनके जवाब मिलेंगे। शॉर्ट गेंद थी, पुल करना चाहते थे, ऑफसाइड में पूरी क्षेत्र खाली है और डॉट गेंद की समाप्ति। बल्लेबाज इस समय स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी कर रहे हैं। एज ओपनर गेंदबाज तैयार, फिर एक बार एक गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, अंपायर ने इसे बाइट करा दिया। अतिरिक्त रन बढ़ते हुए 16 रन बने हैं। टारगेट बहुत बड़ी है, इक्का दुक्का से तो मुकाबला नहीं जीत सकते, जीतना है तो आपको अच्छी बल्लेबाजी करनी होगी। अगले मुकाबले की तैयारी है। कारिवली बनाम
मानेरे के बीच मुकाबला होगा। पूर्वा 11 कारिवली बनाम जय मुसोबा मानेरे। कट करना चाहते थे, फिर एक बार अच्छी गेंद गुडलिन स्पॉट के ऊपर पड़ने के बाद थोड़ी सी टेक ऑफ होती हुई गेंद बल्लेबाज को बीट किया। डॉट गेंद की समाप्ति, शायद बल्लेबाज के पारी का अंत हुआ है। नहीं, बल्लेबाज जाएंगे अब मैदान पर। अभी भी 3 गेंदें शेष है इस ओवर में। बवारी साहब आ चुके मैदान पर। अब जीतने के लिए टारगेट बहुत बड़ा है, मुश्किलें ज्यादा बढ़ चुकी है, जो कि पहले सत्र में 64 रन बने थे, 65 का टारगेट दिया और इसका पीछा करने के लिए जब टीम मैदान पर उतरी, शुरुआत काफी खराब रही। अब थोड़ा सा दबाव बन चुका है। इस ओवर में 3 गेंदें हो चुकी है। बैक टू द बॉलर, फिर एक बार सामने की तरफ फील्डर है तैनात। 1 रन पूरा किया डायरेक्ट हिट की कोशिश में, 1 रन। इस एक के साथ रन संख्या 17 रन बने जीतने के लिए। अभी भी 48 रन की आवश्यकता है। 8 गेंदें बची है, शायद 48 रन। हर गेंद में छक्का चाहिए तो मुकाबला यहां पर जीत सकते। बॉडी से दूर खेलना चाहते थे, ऑप्शन के काफी बार वाली गेंद अंपायर ने से बाइट करा दी। अतिरिक्त रन बढ़ते हुए रन संख्या की बात करेंगे तो 18 रन। अभी भी 47 रन चाहिए आने वाली 8 गेंदों में, यानी कि 8 गेंद में 8 छक्कों की जरूरत है तो जाकर ये मुकाबला टीम पुलिस जीत सकती है। पुलिस कर्मचारी बनाम वकील संगठन के बीच शो मैच अब देख रहे हैं। दोपहर की कड़ी धूप में दर्शक मुकाबला एंजॉय कर रहे हैं। इसके बाद बिग फाइट मुकाबला होगा जो कि कारिवली बनाम मानेरे के बीच। पूर्वा 11 कारिवली, संतो दादा भोईरी ने पुरस्कृत किया इस टीम को। आज 2 मुकाबले जीते हैं, जो कि भूमि 11 वाकलन टीम जिन्होंने 2 मुकाबले जीते। पिछले मुकाबले की बात करेंगे तो प्रतीक 11 बाबाले टीम जिन्होंने 1 मुकाबला जीता है। अगले मुकाबले में जो भी टीम जीतेगी बाबाले के खिलाफ खेलेगी और उसके बाद जो अंतिम मुकाबला देखने मिलेगा। कई सारे मुकाबले बाकी है, चलो जल्दबाजी कीजिए, ज्यादा वक्त जाया ना करें क्योंकि इसके बाद कई सारे मुकाबले हैं। पहले राउंड का अंतिम मुकाबला, उसके बाद सेकेंड राउंड का सेकेंड मुकाबला और उसके बाद अंतिम मुकाबला आज के दिन का खेला जाएगा। वक्त कम है, विनती है कि आप जल्दबाजी करें क्योंकि मैंने कहा कि जिंदगी मौके कम धोखे ज्यादा देती है। चलो केवल औपचारिकता इस मुकाबले में है। अंतिम ओवर की बात करेंगे। अक्षय देसाई आ चुके गेंदबाजी के लिए। मुकाबला जब भी एक तरफा होता है दर्शक थोड़े से शांत बैठते हैं। मिड विकेट में खिलाड़ी तैनात, बेहतरीन कैच, विकेट और एक गिरती हुई। केवल औपचारिकता मुकाबले में। टारगेट बहुत लंबा है, मुकाबला पूरी तरह से एक तरफा, यानी कि हर गेंद में अब छक्का आता है तो भी ये मुकाबला नहीं जीत सकते। यू आर द वॉचिंग वन साइड मैच। दोस्तों ये मुकाबला पूरी तरह से एक तरफा बन चुका है। अब केवल औपचारिकता, अगले मुकाबले में आपको बिग फाइट मुकाबला जरूर देखने मिलेगा। एक कारिवली टीम आएगी, उनके सामने टीम खेलेगी इसी विभाग की सबसे ताकतवर मानेरे टीम, जो कि अगले राउंड में आपको देखने मिलेगी। और आज अच्छी गेंद और एक अच्छी गेंद, डॉट गेंद की समाप्ति। पूरी तरह से मुकाबला एक तरफा बना है। अच्छा, बिल्कुल ये अंतिम ओवर है और गेंदबाज जल्दबाजी कर रहे हैं। मालूम है टाइम हमारे पास बहुत कम है, टाइम बचाने की कोशिश कर रहे हैं वो भी। इसी तरह से हर गेंदबाज ने जल्दबाजी की तो शायद हर एक मुकाबला टाइम के ऊपर समाप्त होगा। अच्छी गेंद, बल्ले से नहीं पैर से फेंकी है, ये देखिए।
केवल औपचारिकता है। यही सोच है एक गेंदबाज की कि डायरेक्ट हिट होती है तो नए बल्लेबाज आएंगे। चलो वाइट गेंद, अंपायर का इशारा। और इस मुकाबले की बात करेंगे तो केवल औपचारिकता है। ये बड़ा मुकाबला था, शो मैच आपने देखा। और पिछले साल पुलिस टीम ने मुकाबला जीता था, इस साल वकील टीम ने मुकाबला जीता है। और बिल्कुल चलो अगले मुकाबले की तैयारी होगी और बिल्कुल दोनों टीमों को आमंत्रित करना चाहेंगे कि आइए सामने, जो कि अगला मुकाबला कारिवली बनाम मानेरे के बीच है। सामने आइए, जो कि तुरंत मुकाबला शुरू होगा। पहले राउंड का अंतिम मुकाबला आपको देखने मिलेगा। चलो तो यहां पर मुकाबला अंतिम तौर पर है, केवल औपचारिकता में मुकाबला पूरी तरह से अब वकील संगठना टीम के पक्ष में है। एक तरफा मुकाबला देख रहे दर्शक, और व्हाइट का इशारा अंपायर द्वारा। चलो तो मुकाबला एक तरफा है, दर्शक ये मुकाबला देख रहे हैं। इसके बाद जो मुकाबला होगा मानेरे बनाम, और इस बार बेहतरीन शॉट सीधे बाउंड्री लाइन के बाद 6 रन। तरुण त्याची येते आवा आठवण मनोहर वारिंगे संचालक ठाणे जिल्हा फेडरेशन. थँक यू डीजे. तर वकील संघटनाचं अभिनंदन करूया. यावर्षी अप्रतिम विजय त्यांनी प्रस्थापित केला आणि खरं तर या मॅच मध्ये सामना जिंकलाय. मागच्या वर्षी पोलीस संघटना ज्यानं मॅच जिंकली होती, परंतु आता यावर्षी वकील संघटना अप्रतिम कामगिरी. चला तर या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. मान्यवरांचा विशेष सन्मान आपण करूया. चला सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय छोटूभाई केदार या ठिकाणी उपस्थित झालेत. विनंती करेल त्यांना की यावं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. सन्माननीय छोटूभाई केदार यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेल या ठिकाणी आमचे आयोजक समीर दादा